सरपंच पदापासून ज्ञानाच्या गंगेपर्यंत लोकसेवेचा वसा जपणारे बळवंत यमगर बापू. अलकुड यशच्या भूमीतील एका ध्येयवादाचा प्रवास. शक्ती भक्ती ज्ञान साधनेचा त्रिवेणी संगम बळवंत यमगर बापू. सांगली जिल्ह्याच्या मातीतील पराक्रमाचा वारसा आणि संस्काराची शिदोरी घेऊन समाजकारणात आपल्या कर्तृत्वाचा हिमालय उभा करणाऱ्या बळवंत पांडुरंग यमगर बापू यांचा जीवन प्रवास म्हणजे शक्ती आणि भक्तीचा एक अपूर्व संगम ठरला आहे. सरपंच पदापासून सुरू झालेला हा प्रवास आज ज्ञानाची गंगा आणि वारीच्या पंढरीपर्यंत पोहोचला असून त्यांच्या कार्याचा सुगंध संपूर्ण परिसरात दरवळत आहे. कर्तृत्वाचा पाया ग्रामविकासाची पंढरी. 1 जून 1956 रोजी अलकुड यस येथे जन्मलेल्या बापूंच्या जीवनाची वाटचाल संघर्षातून आणि निष्ठेतून सुरू झाली. 1978 मध्ये सार्वजनिक जीवनात पाऊल ठेवणाऱ्या बापूंनी 1982 मध्ये सरपंचपद भूषवताना सत्तेचे रूपांतर सेवेत केलं. मदनभाऊ पाटील आणि प्रकाश बापू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी गावाला वीज, रस्ते आणि पाणी या मूलभूत सुविधांनी सजवले. लोकांची मने जोडण्याचं कार्य त्यांनी लोकसंग्रह या विषयातून उत्तमरित्या केलं. ज्ञानाची गंगा. दुर्गम भागात शिक्षणाची मशाल. शिक्षण हाच विकासाचा मूळ मंत्र आहे हे ओळखून स्वर्गीय शिवाजीराव शेंडगे बापू यांच्या सहकार्याने त्यांनी इरळी येथे न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली. बापूंचे शैक्षणिक कार्य केवळ सोयीच्या ठिकाणी थांबले नाही, तर जत तालुक्यातील एकुंडी सारख्या दुर्गम भागातही त्यांनी ज्ञानाची द्वारे उघडली. आज या शाळांच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांचे भवितव्य उजळत आहे. भक्तीची चंद्रभागा. माळकरी ते वारकरी. बापूंच्या व्यक्तिमत्वाचा दुसरा पैलू म्हणजे त्यांची अढळ आध्यात्मिक निष्ठा. 1996 पासून सुरू झालेली पंढरीची वारी, 2009 मध्ये स्वीकारलेली तुळशीची माळ यामुळे त्यांच्या आयुष्याला एक सात्विक वळण मिळालं. स्वतः विठू नामाच्या गजरात दंग होताना त्यांनी अनेक ज्येष्ठ नागरिकांना तीर्थयात्रेच्या माध्यमातून देवदर्शन घडवले. कन्याकुमारी ते रामेश्वरम अशा प्रवासात जेव्हा बापूंच्या नेतृत्वाखाली टाळ मृदुंगाचा गजर होतो, तेव्हा त्यांच्यातील नेतृत्व आणि भक्ती एकाच रूपात पाहायला मिळते. संस्काराची श्रीमंती आणि सेवाव्रत. कौटुंबिक आघाडीवरही बापूंचे जीवन समृद्ध आहे. सौभाग्यवती छायाताईंच्या खंबीर साथीमुळे आणि मुलांवरील उत्तम संस्कारामुळे त्यांचा संसार एक आदर्श बनला आहे. आजही वसंतदादा मक्का प्रकल्प आणि ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या माध्यमातून बापूंचे कार्य एखाद्या तरुणाला लाजवेल अशा उत्साहात सुरू आहे. बळवंत यमगर बापू म्हणजे अलकुडच्या विकासाचा पाया आणि आध्यात्मिकतेचा कळस आहे. ज्याप्रमाणे वटवृक्ष स्वतः ऊन सोसून इतरांना सावली देतो, तसाच आधार बापू आज समाजाला देत आहेत. आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आपल्या LV न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. LV न्यूज चॅनलसाठी मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या LV न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा. पाहत रहा फक्त LV न्यूज. मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे.